ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचं असेल तर अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेल, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। जयंत पाटील यांच्याकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यात पडसाद। जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा, तर पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये, सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया। मतभेद असावेत पण मनभेद नको, कुणी कुणावर वैयक्तिक टीका करू नये, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचे हे विधान। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवार यांचा निर्वाणीचा इशारा। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। अंतरवालीमधील दगडफेकीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण। पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहीत नव्हतं, नाहीतर सराटीत गेलेही नसते, भुजबळांकडून स्पष्ट। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी, सुप्रिया सुळे यांचं भाष्य। अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून समन्वय ठेवा, उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बदलापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांना ई-KYC करणं बंधनकारक, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। पुढील 2 महिन्यांमध्ये ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन। सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात। गँगस्टर सिनेमातील या अली या गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर मिळवलेली प्रसिद्धी। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।